या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना 20 तारखेला म्हणजे 20 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे, ज्यांना 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नाही, त्यांनी घरच्या घरी साध्या सिंपलपणाने 3 दिवसीय पारायण कसं करावं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही कारणास्तव प्रत्येक जणाला 7 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही, मग त्यांनी घरच्या घरी म्हणजे केंद्रात जाणं सुद्धा शक्य होत नाही, काम असतात, जॉब असतो किंवा घरातली काहीतरी अडचण असते, मग इच्छा असून सुद्धा आपण 7 दिवसाचं पारायण करू शकत नाही, तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करायचं आहे। आता 3 दिवसाचं पारायण कसं करावं ते तुम्हाला सांगते। बघा, अमावस्या 18 तारखेला आहे, अमावस्याच्या अगोदर तुम्ही पारायण करू शकतात। म्हणजे आता पारायण करण्यासाठी तुम्हाला 13, 14, 15 म्हणजे 3 दिवसामध्ये तुमचं पारायण होतं। तिसऱ्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं। आता उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा ते सुद्धा सांगणार आहे, आणि पहिल्या दिवशी किती अध्याय येतील ते सुद्धा तुम्हाला आता मी सांगणार आहे। आणि नंतर ना तुम्ही किंवा 13 तारखेला नाही जमलं तर तुम्ही 15, 16, 17 करू शकतात 3 दिवसाचं पारायण। तर 3 दिवसाचं पारायण करण्यासाठी अतिशय साधे सिंपल नियम आहे, त्याला जास्त घाबरण्याचे नियम नाही, कोणीही हे पारायण करू शकतं, फक्त श्रद्धा मनात पाहिजे आणि स्वामीची जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही पारायण करू शकतात। तर घरच्या घरी अशा साध्या सिंपलपणाने आपल्याला पारायण करायचं आहे। या वर्षी मी सुद्धा घरच्या घरीच करणार आहे, ते पण 3 दिवसाचंच। आता 3 दिवसाचं पारायण 13 तारखेपासून जर तुम्हाला करायचं असेल तर त्या दिवशी आपलं घर सगळं स्वच्छ करायचं आदल्या दिवशी, आणि 13 तारखेला संपूर्ण घरामध्ये आपल्याला 13 तारखेला आपल्या घरामध्ये संपूर्ण गोमूत्र शिंपडायचं आहे। गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर घर संपूर्ण क्लीन करायचं। क्लीन झाल्यानंतर आपल्याला पाठ मानायचा आहे। तर साधी सिंपल पूजा तुम्हाला सांगते, म्हणजे ज्यांना कळस वगैरे मानणं शक्य नाही त्यांनी पहिलं म्हणजे आपण एक चौरंग ठेवायचा, चौरंगच्या खाली रांगोळी वगैरे टाकायची, एकाच ठिकाणी चौरंग राहू द्यायचा 3 दिवसापर्यंत, त्याला कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला चौरंग ठेवायचा आहे। चौरंग ठेवायचा, त्याच्यावर एखादं कापड लाल पिवळं जे तुमच्या घरात असेल ते कापड टाकायचं आहे, आणि आपल्या घरातला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यावर ठेवायचा, आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा। जोपर्यंत आपण पारायण वाचतो म्हणजे ग्रंथ वाचत असतो, अध्याय वाचत असतो, तोपर्यंत त्या ठिकाणी दिवा लावायचा। दिवा लावून झाल्यानंतर आपण सुरुवात करायची। सुरुवात करताना आता हा पहिला नियम झाला, म्हणजे जसं काही तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं तसं साध्या सिंपलपणाने तुम्ही असं करू शकतात, किंवा दुसरी एक पद्धत सांगते। बघा, पारायण करताना एक चौरंग घ्यायचा, चौरंगावर पाठ मांडायचा, पाठ मांडल्यानंतर म्हणजे चौरंग किंवा तुम्ही पाठ सुद्धा घेऊ शकतात, त्याच्यावर कापड टाकायचं, एक कलश मांडायचा, पाणी घ्यायचं, त्याच्यावर पानं ठेवून कलश मांडायचा, आणि महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवायचा, आणि त्या ठिकाणी दिवा लावायचा। म्हणजे दिवा तुम्ही तुपाचा तेलाचा दिवा लावू शकतात, तो दिवा लावायचा, आणि एका साईडला छोटं पाट घ्यायचं, त्याच्यावर आपला ग्रंथ ठेवायचा। अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात। ज्या वेळेस आपण हा पाट मांडलेला आहे त्या पाटावर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य देऊ शकतात, किंवा आपल्या घरामध्ये जे अन्न बनतं ते सकाळ संध्याकाळ महाराजांसमोर ठेवायचं आहे, आणि ते सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला साध्या सिंपलपणाने 3 दिवसाचं पारायण करायचं आहे। आता 3 दिवसाचं पारायण मी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला सांगते की याचे नियम काय आहेत। म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही, नियम जास्त कडक नाही, साधे सिंपल नियम तुम्हाला सांगणार आहे। बघा, गुरुचरित्र पारायण ज्यावेळेस करतो हा 5वा वेद आहे, तर याचं खूप म्हणजे आपल्याला पालन करावं लागतं, कारण की 5वा वेद म्हटला गेलेला आहे। तर माऊलींच्या आशीर्वादाने आपण सगळ्या स्त्रिया हे गुरुचरित्र पारायण करू शकतो। तर तुमच्या घरामध्ये पुरुष असेल, तुम्ही असणार, कोणीही पण आजी असेल, ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे पारायण करू शकतात। तर पारायण करताना आपल्याला मी तुम्हाला जसं सांगितलं तशा पद्धतीने करायचं आहे। म्हणजे तुम्ही एकाच बैठकीमध्ये करू शकतात किंवा 2 बैठक सुद्धा करू शकतात। आता एकच टाइम म्हणजे जर तुम्ही सकाळी 4 ते 4-5 वाजेपर्यंत केलं तरी सुद्धा चालेल, फक्त 12 ते 12:30चा जो काळ असतो तो महाराजांचा भिक्षुकीचा टाइम असतो, म्हणजे दत्त महाराजांचा, त्या काळामध्ये आपल्याला पारायण करत नसतात, तर त्याच्या अगोदर तुम्ही वाचू शकतात एक टाइममध्ये, किंवा तुम्ही रात्री करणार असणार पारायण तर तुम्ही रात्रीच्या वेळेस एकाच टाइममध्ये बसायचं आहे, नाहीतर तुम्ही आता बसणार परत उठणार असं चालणार नाही, एकाच बैठकीमध्ये आपल्याला पारायण करायचं आहे। आता थोडंफार तुम्ही वॉशरूम वगैरेला जाऊ शकतात, पण पारायण करताना आपल्याला सारखं कोणाचा फोन येत असेल किंवा सारखं काही त्रास होत असेल तर तुम्ही सकाळचा टाइम हा अतिशय चांगला असतो, त्यावेळेस कुणाचाच त्रास होत नाही, त्यावेळेस तुम्ही बसू शकतात। नंतर पारायण करताना आता मी तुम्हाला नियम सांगते। बघा, आपण 3 दिवसाचं जर पारायण करत असणार
तर अन्न घेऊ नका, कारण की अन्नापासून आपल्याला दोष लागत असतात, म्हणून अन्न घेऊ नका. परत नॉनव्हेज खाऊ नका. 3 दिवसापर्यंत आपल्याला नॉनव्हेजसुद्धा खायचं नाही. तुम्ही तर घरातल्या लोकांना खाऊन देऊ शकतात. जर त्यांनी ऐकलं 3 दिवसापर्यंत तर त्यांना थांबवायचं, नाही ऐकलं तर तुम्ही त्यांना करून देऊ शकतात, पण तुम्ही खायचं नाही. नंतर परत तुम्हाला अन्न घ्यायचं नाही, नॉनव्हेज खायचं नाही, ब्रह्मतत्वाचं पालन करायचं आहे, कारण की हा 5वा वेद आहे. खूप महान वेद आहे. म्हणजे आपल्या मनातली कामना पूर्ण होण्यासाठी ह्या वेदाचे जर पारायण केलं तर आपल्या कामना पूर्ण होत असतात. तर हे जे साधे सिंपल नियम आहेत ते करायचे आहे. खायला काय घ्यायचं, आता आपण जेवायचं काय, तर बघा, कांदा लसूण 3 दिवसापर्यंत वर्जित करायचा, खाऊ नका. शक्य असेल तर खाऊ नका. जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकतात, पण सात्विक अन्न करा. कारण की आपण ज्या वेळेस हे पारायण वाचत असतो त्यावेळी ढेकर वगैरे येतात. हे जे अन्न म्हणजे हे जे पदार्थ असतात, कांदा लसूण किंवा वांग्याची भाजी आहे किंवा किंवा मोड आलेले धान्य आहे, हे जर खाल्लं तर आपल्याला ढेकर वगैरे येतात, जांभळे येतात, सुस्ती येते. त्यामुळे हे अन्न खात नाही. सात्विक अन्न आपल्याला खायचं आहे. तर तुम्ही चपाती, दूध, दही वगैरे, दूध भात असं खाऊ शकतात, किंवा सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाऊ शकतात या 3 दिवसाच्या पारायणामध्ये. तर ह्या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे. दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. हे 3 दिवसाचं पारायण आहे म्हणून संकल्पयुक्त करायचं. संकल्प कसा घ्यावा, ज्या वेळेस आपण सगळी पोथी वगैरे मांडून झाल्यानंतर ग्रंथ त्याच्यावर ठेवतो, त्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांचं म्हणजे तुम्हाला अगोदर संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करावा, तर एका हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये त्याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं, तांदूळ अक्षदा टाकायचे आहे, म्हणजे तांदूळ टाकायचे आहे, कुंकू हळद टाकायची आहे, एक फूल घ्यायचं, तुमचं गोत्र, तुमचं नाव, आणि तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही कश्यप म्हणू शकतात, आणि ते म्हणायचं. महाराजांना विनंती करायची की मी 3 दिवसाचं पारायण करणार आहे, घरच्या घरी साध्या सिंपलपणाने, तर निर्विघ्नपणे माझं हे पार पडू द्या, आणि माझ्या मनातली जी कामना आहे ती पूर्ण होऊ द्या, असं महाराजांना विनंती करून ते पाणी खाली सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे. दुसरं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पुरुष असणार तर डोक्यावर टोपी घ्या, स्त्री असणार तुम्ही ड्रेस घालू शकतात, काही हरकत नाही, ड्रेस घालू शकतात, साडी घालू शकतात. फक्त आपल्या डोक्यावर पदर आणि हळदी कुंकू आपल्या मस्तकावर लावायचं आहे. टिकली लावू नका, आणि केस जे असतात ते मोकळे सोडायचे नाही, केस बांधून ठेवायचे आहे. या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. अतिशय साधे सिंपल नियम आहे. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. फक्त एकच टाईमला वाचायचं आहे. जर तुम्ही सकाळी 7ला वाचत असणार तर 7ला वाचा, संध्याकाळी वाचत असणार तर संध्याकाळी वाचा. जो टाईमला तुम्ही बसतात त्याच टायमाला आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. तर ह्या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे. या काळामध्ये कोणाशी खोटं बोलू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, आपलं नामस्मरण करा, देवाची आराधना करा, आणि ह्या म्हणजे कोणाबद्दल आपण देवदेव करतो, लोकांना जर काही बोललं तर आपल्याला काहीच उपयोग होत नाही. म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला चांगलंच बोलायचं आहे. चांगली वृत्ती आपल्या मनामध्ये यायला पाहिजे, देवाबद्दल आपल्या मनामध्ये भाव यायला पाहिजे, तरच देव पावत असतो. आणि दुसरं म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण पारायण वाचून झाल्यानंतर डाव्या कुशीवर झोपा. ज्यावेळेस तुम्ही झोपणार त्यावेळेस डाव्या कुशीवर झोपायचं आहे. झोपताना गादीवर झोपायचं नाही, तुम्ही चटई टाकून त्यावर 3 दिवसापर्यंत आपल्याला झोपायचं आहे. बघा, हे जे नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमच्या मनातल्या कामना पूर्ण होत असतात. ही मला स्वतःचे अनुभव आहे की गुरुचरित्र पारायण हा 5वा वेद आहे, आणि त्याचे जे नियम आपण पाळत असतो त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं, तात्काळ मिळत असतं. खूप प्रभावशाली असा हा ग्रंथ आहे, त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहे. ज्या वेळेस आपण वाचायला बसणार, संकल्प घेतल्यानंतर अगोदर तुम्हाला महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ तुम्हाला करायची आहे. 1 माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. 1 माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. स्वामी स्तवन म्हणायचं आहे, आणि मग सुरुवात करायची आहे पारायणाला. पहिल्या अध्यायापासून, म्हणजे आता जर पहिल्या दिवशी म्हणजे 3 दिवसाचं जर पारायण करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 22 अध्याय वाचायचे आहे. तुम्ही भले थोडासा गॅप घेऊ शकतात, पण जास्त घेऊ नका. थोडंफार वॉशरूम वगैरे किंवा पाणी वगैरे पिऊ शकतात. 1 म्हणजे पहिला अध्याय ते 22 अध्याय असे तुम्हाला एका दिवसात करायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 23 ते 33 अध्याय दुसऱ्या दिवशी करायचे आहे. तिसऱ्या दिवशी तुम्हाला 34 ते 53 अध्याय करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे. आणि तिसऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे. आणि जी पोथी ठेवलेली आहे, जो ग्रंथ ठेवलेला आहे तो 4थ्या दिवशी उचलायचा.
तिसऱ्या दिवशी उचलू नका. त्या ग्रंथाला तुम्ही सकाळ संध्याकाळ नैवेद्य द्यायचा आहे. जे तुमच्या घरात अन्न होत असेल ते अन्नाचा ग्रंथ म्हणजे त्या अन्नाचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. आणि नंतर ना तुम्ही अन्न संध्याकाळच्या टायमाला, सकाळी तुम्ही उपवास वगैरे नसतो याला. आपल्याला जे मी तुम्हाला नाही सांगितलं तेच खाऊ नका. मग तुम्ही अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण करू शकता. दुसरं म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला म्हणजे आता उद्यापन कसं करावं, 3 दिवसाचं आपण गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर उद्यापन कसं करावं. तर बघा, आपल्या घरामध्ये तुम्ही डाळ भात किंवा तुम्हाला पुरण करायचं असेल तो पुरणाचा नैवेद्य करायचा किंवा डाळ भाताचा करायचा. तो नैवेद्य तुमच्या ग्रंथाला आणि आपल्या घरातलं देवघर असतं म्हणजे आपली कुलदेवी, तिला द्यायचा असतो. कुलदेवीला आणि ग्रंथाला असे 2 नैवेद्य करायचे. त्या नैवेद्यांच्या खाली पाण्याने चौकोन करायचा, पाण्याचा चौकोन करायचा, त्याच्यावर ते अन्न ठेवायचं, तुळशीचं पान ठेवायचं आणि नैवेद्य देवांना सकाळच्या टायमाला नैवेद्य अर्पण करायचे. आणि मग नंतर आपण आपल्या उद्यापन म्हणजे हे उद्यापन झालं. नंतर दुसरं म्हणजे तुम्ही काय करायचं, त्या दिवशी शिद म्हणजे ब्राह्मणाला आपण कोणतं पण कार्य करत असतो, जर आपण आपलं कार्य झाल्यानंतर म्हणजे ग्रंथ वगैरे वाचून झाल्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची असते. तुम्ही सप्तधान्य देऊ शकतात ब्राह्मणाला. म्हणजे शिद म्हणतात बघा, पीठ असतं, डाळ असते किंवा घरातलं जे थोडं वस्तू म्हणजे पावशर, त्याच्यात थोडं 2 वाट्या 3 वाट्या जसं तुम्हाला देणं शक्य असेल तसं 7 प्रकारचं धान्य द्यायचं शिद म्हणून ब्राह्मणाला. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये जशी तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने त्याच्यावर ठेवायचे आणि ब्राह्मणाला द्यायचं. म्हणजे तुमचं जे केलेलं असतं ते संपूर्ण पुण्य तुम्हाला मिळत असतं. तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि उद्यापन करायचं आहे. तर अतिशय साधे सिंपल नियम आहे. नक्कीच करून बघा, अनुभव घेऊन बघा, कारण की गुरुचरित्राचा खूप अनुभव आहे आणि दत्तांच्या जर मनात असेल तर तुमची कामना पूर्ण होईल आणि तुमचं पारायण सुद्धा निर्विघ्नपणे पार पडेल. तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.